तुम्ही बघताय, मी तर अतिशय झाडं मोठ्या प्रमाणावर लावणारा एक कार्यकर्ता आहे. हे महाराष्ट्राने बघितलंय, जिल्ह्यांनी बघितलंय, तालुक्यांनी बघितलंय. अशा पद्धतीनं त्या कार्यक्रमाला ते येणार आहेत. त्यावेळेस मी कांदा माझ्या उत्पादक शेतकऱ्यांच्या करता पण सांगितलं की कांदा निर्यात बंदी आता अजिबात करायची नाही. त्यांनी सांगितलं ठीक आहे, परंतु काही जण चुकीच्या बातम्या सोडतात. 2 दिवसापूर्वी टीव्हीवाल्यांची बातमी चालली, कांदा परदेशातनं आयात करताय. कांदा आयात केलेला नाही, दुधाची पावडर आयात केलेली नाही. आम्ही सगळ्यांनी ही गोष्ट सांगितलेली आहे. जसं शहरी भागातल्या लोकांना परवडलं पाहिजे, तसं माझ्या उत्पादन करणारा शेतकरी त्यालाही परवडलं पाहिजे, त्याचाही प्रपंच चालला पाहिजे. त्यालाही 2 पैसे मिळाले तर तो त्याच्या कुटुंबाचा चांगल्या प्रकारचा विचार करेल. आत्महत्येपासून मला माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मागे खेचायचंय, त्याला सगळ्या सुविधा द्यायच्यात. तुम्ही घाबरू नका, राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे. केंद्र सरकारच्या कोट्यवधी रुपयाच्या योजना आपण तिथं आणण्याच्या करता कुठं कमी पडणार नाही. काल देशाच्या पंतप्रधानांनी पण सांगितलं, जसं देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे, तसं आता जगाची आर्थिक राजधानी मुंबई करण्याच्या करता आपण सगळेजण एकमेकाला मदत करू. ही भूमिका पंतप्रधानांनी मांडलेली आहे. मित्रांनो, कृपा करा आणि कुठेही आपण चुकीच्या प्रचारावर नरेटिव्ह जो काही सेट करण्याचा प्रयत्न करतात, खोटं सांगण्याचा प्रयत्न करतात, ह्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. मला अशाच माझ्या भगिनी भेटायच्या, म्हणायच्या दादा हे तुम्हाला पटतं का? म्हणलं काय, मागासवर्गीय आणि आदिवासी समाजामध्ये गरिबी असते म्हणून त्यांच्या मुलांना मुलींना तुम्ही मोफत शिक्षण जे कॉलेजपर्यंत त्यांना जिथपर्यंत शिकायचं तेवढं देता. सगळा खर्च राज्य सरकार करतं. परंतु हे 2 समाज सोडून इतर जे समाज आहेत, ओबीसी आहे, सर्वसाधारण आहे, माझा मुस्लिम समाज आहे, माझा अल्पसंख्याक समाज आहे, ह्या सगळ्यांच्या मध्ये पण काही गरीब वर्ग आहे ना, त्यांच्या मुलींनी कसं शिकायचं? त्यांच्या आई वडिलांचं तर तेवढं उत्पन्न नाहीये आणि मग ते कसं त्यांचा खर्च करणार? आणि मधी एकदा असंच मला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी सांगितलं, रात्री त्यांना 12-1 वाजता फोन आला चंद्रकांत दादा पाटलांचा की बाबा ह्या ठिकाणी एका आई वडिलांना पैसे कमी होते आणि त्यांना शासनाच्या तर्फे 50% मदत मिळत होती, परंतु 50% देखील आपल्या मुलीच्या राहिलेल्या शिक्षणाकरता आपण आणू शकत नाही, म्हणून तिथं आत्महत्या झाली. आमच्या मनाला वेदना झाल्या. सत्ता ही पद उपभोगण्याच्या करता चालवायची नसते. त्यावेळेस आम्ही निर्णय घेतला की येणाऱ्या अर्थसंकल्पात सगळ्या जाती धर्माच्या मुलींना त्यांचे आई वडील गरीब असतील तर त्यांचं कॉलेजचं शिक्षण मोफत करायचं. त्यामध्ये मेडिकल असो, त्यामध्ये इंजिनिअरिंग असो, त्याच्यामध्ये टेक्निकल असो, ह्या पद्धतीचा निर्णय घेतलाय. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, ह्या सगळ्याच्या करता आपण किती निधी बाजूला काढला माहितीये? माझ्या लाडकी बहीण योजना 46,000 कोटी, माझ्या शेतकऱ्याला वीज माफी 14,000 कोटी, झाले 60,000 कोटी. त्यामध्ये महिलांना गॅस सिलेंडर 3 फ्री, त्यांना 2,500 कोटी, आणि मुलींना कॉलेजचं शिक्षण फ्री, त्याला 2,500 कोटी, झाले 5, म्हणजे 60 आणि 5 65. मुलं म्हणायचे आमच्या मुलांकडे मुलींच्याकडे लक्ष आहे का नाही? अरे आहे. तुमच्याकडे लक्ष नाही द्यायचं तर कुणाकडे लक्ष द्यायचं? 10,000 कोटी रुपयाचा कार्यक्रम माझ्या तरुण युवा युवतींच्या करता, त्यांना 10 लाख मुलांना मुलींना दरवर्षी आम्ही स्टायपेंड देणार आहे आणि त्याकरता त्यांना 1 वर्षाचं शिक्षण, ते शिक्षण घेतायत म्हणून त्यांना 6,000, 8,000, 10,000चं स्टायपेंड, त्याकरता 10,000 कोटी.
म्हणजे आम्ही आमच्या मुलांना, मुलींना, तरुण तरुणींना वाऱ्यावर सोडलं का? नाही सोडलं. असे 75,000 कोटी रुपये आपण राज्य सरकारच्या बजेटमधनं माझ्या महिलांना, माझ्या शेतकऱ्यांना, माझ्या मुलांना, माझ्या मुलींना, सगळ्यांना, सर्व घटकाला, आणि ह्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे आहेत. कुणी जर असं म्हटलं, अरे आमचं काय, अरे तुमचं पण आहे ना, तुम्ही कशाला न करताय? सगळ्यांच्या करताय का? तर विकास हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डोळ्यासमोर ठेवलाय. का? तर गरिबी कमी करायचा कार्यक्रम हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठेवलाय. म्हणून या सगळ्या योजना आणलेल्या आहेत. मित्रांनो, आम्हाला ह्याची सुरुवात सगळे नेतेगण म्हणाले की रविवारचा दिवस असला तरी आज आपण ती सुरुवात करू. मला वाटलं नाही की याचा आनंद जसा तुम्हाला होईल तसा वरुण राजाला पण होईल आणि तोही बरसेल असं मला वाटलं नाही. परंतु ते शुभ लक्षण आहे. वरुण राजांनी पण आपल्याला साथ दिलेली आहे. आता कार्यकर्त्यांनो, घोषणा देण्याच्या पेक्षा आपल्या आया बहिणींचा 2.5 लाखाच्या पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांचा अर्ज केलाय का? अधिकाऱ्यांच्या पर्यंत पोहोचलाय का? काही अजून अडचण असेल तर कुठल्याही राष्ट्रवादीच्या किंवा महायुतीच्या आमदारांना सांगा, कुठल्याही मंत्र्यांना आम्हाला सांगा, कुठल्याही आम्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सांगा. आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालू. आम्ही त्यामध्ये खरोखरीच तो लाभ देण्याच्या करता ह्या योजना केलेल्या आहेत. त्याबद्दल आपण अजिबात गैरसमज करू नका. आरक्षणाच्या बाबतीमध्ये देखील आपण योग्य पद्धतीचा निर्णय घेतोय. त्याबद्दल पण कुठली शंका कुशंका मनामध्ये बाळगू नका. कुणावर अन्याय होणार नाही, परंतु ज्यांना मिळालं पाहिजे त्यांनाही तो लाभ देण्याच्या करता हे राज्य सरकार कटिबद्ध आहे, सकारात्मक आहे. ही पण बाब मला या सभेच्या निमित्तानं माझ्या महाराष्ट्राला सांगायची आहे, माझ्या तमाम कार्यकर्त्यांना सांगायची आहे. कार्यकर्त्यांनो, आज जनसन्मान रॅली निघालेली आहे. आता विधानसभेचं मतदान होईपर्यंत ही थांबणार नाही. आपल्याला सगळा महाराष्ट्र ढवळून काढायचा आहे. आपल्याला प्रत्येक जिल्हा ढवळून काढायचा आहे. प्रत्येक तालुका